ए कुठं चालले ग नट्टापट्टा करून? काय विचारतोय मी? थांब. कुठं चाललीस? कॉलेजला चालले. तुझ्या टक्कुऱ्यात काही शिरत नाही वय? हा, अजिबात जायचं नाही. आता मी जर नाही गेले तर रानात आम्हाला घ्यायला येऊ दे काय? त्या रानादाचं भ्या मला जाऊ नका सांग. आता मार उड्या काय मारायच्या त्याच्या जीवावरती. पण ध्यानात ठेव, तू पोर माझी आहेस. त्या रानादाचं म्या काय बी ऐकन, पण आता सवाल माझ्या घरचा आहे. आणि बाहेरच्यानी कुणी माझ्या घरात ढवळाढवळ केलेली अजिबात चालणार नाही. घरचा सवाल आहे ना? मग तुम्ही तो वहिनी साहेबांकडे कशाला घेऊन गेलता? मला छानपणा शिकू नकस. बाप आहे तुझा मी. मग बापासारखं वागा की. माझा दुश्मन असल्यासारखं का वागायला लागलाय? रेणू, बघितस त्या पोराच्या नादाला लागून कशी बापाला उलट बोलते ते. अरे कोण कुठलं पोर ते? ना आता ना पता, आणि तू मला उलट बोलते वय. अहो सकाळ सकाळ काय लावलंय तुम्ही? हिचं लगीन होणार म्हणजे होणार, आणि म्या म्हणतो तिथंच होणार. रानादा असं कधीच होऊ देणार नाही. गरज पडली तर रानादाच्या विरोधात बी म्या जाईन, पण आम्ही म्हणतोय तसंच होणार. म्हणजे त्या वहिनी साहेब म्हणतायत तसंच ना? कळल तुला, लवकरच कळल. आई मी येते का? हॅलो रेणू, अगं कुठे आहेस तू? आम्ही तुला घरी घ्यायलाच येणार होतो अगं. हा ते दिसले थांब, तिथेच थांब. अगं आम्ही तुला घरी न्यायलाच येणार होतो. रेणू अशी का गप्पा आहेस? अंजली, अगं रानादानं सांगून बी बापू ऐकायला तयार नाही आहेत बघ. कोण कुठला पोरगा आहे तो असंच म्हणत बसलेत, तेवढंच धरून बसलेत. मग बरोबर आहे की बापूंच. आपल्या पोराचं लगीन कोणत्या पोरा संकट होणार आहे त्याच्याबद्दल काय माहिती पाहिजे का नको? पण कसली माहिती? अहो आता बघा, आपल्याला फक्त सरांचं नाव आणि नोकरी एवढंच माहिती आहे, पण अजून काही गोष्टी असतात त्या माहिती पाहिजे. रानादा, हे बघ, जर तू खानदानाबद्दल म्हणत असशील तर मग. अगं खानदान, जातपात, धर्म या समजा एकमेकांमध्ये भांडण आणि मारामारा लावणाऱ्या गोष्टी आहेत आजकाल. अगं इकडे लगीन करायचंय, भांडण मारामारा नाहीत. अरे मग अजून कसली माहिती? त्याची तू काय काळजी करू नकोस. माणसाला माणूस म्हणून पारखणाऱ्या काही गोष्टी माहित आहेत मला, ते मी बरोबर पार्क करतो सरांची. म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? तुला सांगितलं ना व, त्याची काळजी तू काय करू नकोस. ते समजा बघतो मी बरोबर काय करायचं ते, पण सरांची अशी पार्क करतो की नाही की आजवर अशी पार्क कोणीच केली नसेल बघ. हो, पण काहीतरी आयडिया द्या ना. कशाला? तुम्ही दोघी अभ्यासाकडे ध्यान द्या. काय मी सरांची परीक्षा घेतो वय, सरासनी जरा अवघड जाईल, आणि हे समजा मला रेणूच्या भल्यासाठी करायचंय बघा. अंजू, मला आता टेन्शनच यायला लागलंय बाई. सरांचं काही खरं दिसत नाही आता. गुटन मॉर्गन. तुम्ही चला वर्गात, आलोच मी. होय, पर तुम्ही? आलोच मी. नमस्कार सर. हा नमस्कार. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग नाही, मॉर्गन म्हणायचं. गुटन मॉर्गन सर. गुटन मॉर्गन. जा तुम्ही वर्गात, आलोच मी. कोणाची वाट बघताय का सर? नाही, तुम्ही चला.
अहो नमस्कार सर. नमस्कार. अहो क्लास वगैरे काय घेणार आहे का नाही? वाट बघते सगळं कुणाची? नाही, ते क्लास चालू व्हायला अजून थोडा वेळ आहे. अच्छा. आणि थंडी पडली आहे ना खूप, म्हणून जरा उन्हात उभा आहे. चला हाय मी ड्युटीवर. हो हो, या या. कशी आहेस तू? मी मस्त. तू? मी पण मस्त. थँक्स राणादा, तुम्ही हिला तुमच्या सोबत घेऊन आलात. थँक्यूचं ठीक आहे. जयंतराव, मला तुमच्या संकट महत्वाचं बोलायचंय. रेणूनं मला समजा सांगितलंय बघा. तिची मर्जी आहे म्हणून मी तिचं लागेन तुमच्या संकट लावून द्यायला तयार आहे. माझा भाऊ म्हणून माझी बी काय कर्तव्य आहे, ती मला पार पाडायलाच लागणार बघा. तुमची तयारी आहे का? नाही, पण काय कर्तव्य? म्हणजे तुम्ही माझ्या बहिणीसाठी बरोबर का नाही ते बघावं लागणार मला. आणि तुमची समधी माहिती काढणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडणारच. अरे पण रानादा, तू अभ्यासाकडे ध्यान दे, बाकी समजा मी बघतो. बरं तुम्ही काय म्हणताय? हो, काय माहिती हवी तुम्हाला? ते कॉलेज सुटल्यावर सांगतो. आता कसं यांचा अभ्यास महत्वाचा आहे. क्लास झाला की गाठ घ्या काय माझी, मी तुमची परीक्षा घेणार आहे. परीक्षा कसली? अहो सर आहेत ते आमचे. असू द्या की, म्हणून तर कॉलेज संपल्यावर म्हणता ना. हो, तुम्ही गेटच्या आतमध्ये सर आणि बाहेर जयंतराव. ठीक आहे, आता जावा शिकवायला. ओके, चालेल, चला. ए तू थांब, तुम्ही जावा, येईल मागणं. हो चालेल, या लवकर. तो सांगितलं ना कॉलेजच्या आतमध्ये ते सर आहेत म्हणून. गप अंजलीबाईं संगत जा. जावा आता. तर ह्या जयवंतरावांनी नीट पार्किंग घेतलं पाहिजे. दौलतवाडीचा जावई होणार का नाही हे बघायला पाहिजे. तर आज आपण शिकणार आहोत की प्रश्न कसे तयार होतात. परिस्थितीमुळे होतात. हो, पण जर्मन भाषेत प्रश्न कसे विचारले जातात हे आपण बघणार आहोत. असं आहे वय. मला वाटलं होतं. काही नाही. हे बघा, मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, त्याच्याकडे नीट लक्ष द्या. रेणू, तुझा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता ना?
होता ग? अगं ते एक्सक्यूज मी, सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज. हा रेडी, तर तू सांग. म्हणजे तुम्ही सांगा, यातला एक शब्द घेऊन तुम्ही एक प्रश्न तयार करा. सर, लव्हला जर्मन मध्ये काय म्हणतात तो? लवला लवला शब्द आहे कशाला हवाय? तुम्ही तो प्रश्न तयार करा. नाही सर, माझा जो प्रश्न आहे की नाही तो लव्ह वरून आहे. म्हणून विचारलं होतं. सांगा की. लव प्रश्न सोडवण्यासाठी असत. वय, पण लव्ह वरनच प्रश्न निर्माण पण होत्यात ना मग? रेणू, काय चाललंय? अंजू, आता तूच सांग सरसनी, लव मुळे प्रश्न निर्माण होत्यात का नाही? तू आधी प्रश्न तर तयार कर. निर्माण झालेले प्रश्न सुटतात कशामुळे? लव मुळेच ना. सर, हा, तर मी काय म्हणत होतो? सर तुम्ही म्हणालात ना ते एकदम राईट आहे. नाही, तर मी तुम्हाला काय म्हणत होतो की तुम्ही सगळ्यांनी प्रश्न तयार करा. कळतंय? ठीक आहे, आता ब्रेक नंतर आपण भेटू, पण तेव्हा प्रत्येकाचे प्रश्न तयार असायला हवेत. क्लिअर? चला ग, कॅन्टीन मध्ये जाऊन मस्त चहा पिऊया. नाही, नको, तुम्ही या जाऊन. का? आज का नाही घ्यायचं चहा? रोज तर मागे लागलेली असतेस की चहाच्या. जाऊ दे अंजली, तू चल ग, आपण जाऊ. नाही, नको, तुम्ही जाऊन या. अंजली, जा की चहा पिऊन ये. चहाला कधी नाही म्हणायचं असते वय. सर, चला ना चहा घ्यायला. नाही, नको, तुम्ही या जाऊन. अच्छा. अंजली, हो? मला एक प्रश्न पडलाय, विचारू? हो, विचारा ना. नाही म्हणजे हे रेणू आणि सर असे काय वागतायत आज? काय नाही. हे बघ, माझ्यापासून काय लपवून ठेवू नको. मला सगळं माहिती आहे. त्या दोघांच्या मध्ये नेमकं नाही काय नाही, खरंच काही नाही. चाललंय? आता माझ्यापासून लपवून काय फायदा आहे? मला खरं सांग, मी कोणालाही सांगत नाही. काका, रेणू आणि सर एकमेकांना खूप आधीपासून ओळखतात अच्छा. आणि आता ते दोघं लग्न करतात. काय? लव्ह मॅरेज? काय? वाटलंच होतं मला. रेणूचं नक्की काहीतरी आहे. रेणू खरं सांग, तुझं नक्की काय? अगं बाई, काही नाही, असं काही बी नाही आहे. अगं ते प्रश्न बनवायचे होते ना, मग ते विचारत असतील काका. प्रश्न ते वर्गात, इथं नाही. खरं सांग. सांग ना रेणू, सांग ना प्लीज. OMG सर. सर
महत्वाचं आहे सगळ्यांना तर सांगून टाकतो. रेणू आणि सर, वा, अभिनंदन. आपल्याकडून पण फुल सपोर्ट. तुमच्या लग्नात आपण आपली गाडी फुकट देणार. सो एक्साइटिंग. बरं, पण रेणूच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध आहे. म्हणून काय झालं? आपण कोणालाही घाबरायचं नाही काय? हा रेणू, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. हा, हा म्हणजे आता अंजली, राणादा आणि तुम्ही सगळे पण हाय म्हणल्यावर कशाला घाबरू आता मी. हो पण आम्हाला पण लग्नाला बोलव म्हणजे झालं. हो, आम्ही पण येणार आहे लग्नाला. हो हो, सगळ्यांना लग्नाला बोलवणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका. ब्रेक संपल्यानंतर सगळ्यांना प्रश्न तयार करायचे लक्षात आहे ना? चला. सर, हा, अभिनंदन. अभिनंदन कशाबद्दल? सर, तुम्हा दोघांबद्दल सगळ्यांना कळलं. सगळ्यांना? हाय सर, हे घ्या. आता परत अभ्यास सुरू करा. तसं बी ते रेणूच्या प्रकरणात तोंडावर पडला ते पडला, वर अभ्यास बी बुडला. तुला आली पटकी. काय तोंडावर पडलो का आम्ही? आव तुम्हीच म्हणत होता असं ना, समद मनासारखं व्हायलंय, ती रेणू लई लकी हाय असं म्हणत म्हणत नग तेवढं तिच्यात गुतलासा. समद हातात गेल्या बघा ताई साहेब. तसं बी ते वरनं रानदा रागा रागानं बोलत होतो तुमच्याशी. ती रेणू काय बी लकी नाही. लकीच्या विरुद्ध काय असते का नाही ते आहे ती. तर तिच्या प्रेमानं ऐन टायमाला माती खाल्ली, नाहीतर आमचा डाव सक्सेसच झाला होता बघ. आव तायसा, तसं बी तुमचं समद डाव हुता हुता बिघडतात. बरं जाऊ दे आता. हा तायसा, तुम्ही का नाही तुमचं नवं नाव शोधायची तयारी करा. हे घ्या, हे घ्या पुस्तक घ्या. ह्याच्यात काय नवं गाव होतं का बघा. घ्या. जरा गप बसती का? गप्प बसती तू आता. का म्हणून असं मास्तनीनं गप्प बस मास म्हणलं होतं असं का? ती कसं वर आवाज चढवून बोलत होती तुमच्याशी, पार पाया पडायला लावलं तू मासनी. म्हणजे तू नाही नाही नाही, मी काय लपून नव्हती बघत. हा दाराडनं मला डोळ्याला दिसलं म्हणून बघत होती. हे समजा का नाही तुझ्यामुळे झालंय बघ चंदे. समजा तुझ्यामुळे झालंय. आम्हासनी मोठेपणा मिळावा म्हणून त्या दिवशी लई हरभऱ्याच्या झाडावर चढवलंच नवं. समजा त्याच्यामुळे झालंय. तू जर तसं केलं नसतं तर आज तसं झालंच नसतं. पण आता त्याचं काय तर. बरं ठीक आहे, मी एक माती खाल्ली सोडा, पण मग तुमचं काय? काय आमचं काय? नाही नाही, त्या मास्तरडी पुढं आता काय आम्ही हरणार नाही. गोड बोलून काटा काढणार म्हणजे काढणार. म्हणजे आता असं धावणार की आम्ही बी त्यांच्याच बाजून आहे. पण रेणूच्या बाला हाताशी घेऊन या दोघांच्या नावाची अशी काही गावभर टिमकी वाजवणार का नाही? दोघं स्वतःहून लग्नाचा नाद सोडून देत्या. म्हणजे नेमकं काय करणार आहे ताई साहेब? म्हणजे नाही, तुला सांगितलं का नाही चंदे की आमच्या प्लॅनिंगला नाट लागत्या बघ. आमचं आम्ही करतो काय करायचं ते. आव पर ताई साहेब, आता तू मसनी मला साथ द्यायची म्हणल्यावर मला समजा माहिती पाहिजे का ना ग? काय गरज नाही, काय गरज नाही त्याची. आम्ही तर म्हणतो चंदे तू पहिलं तुझं पाय चेक करून घे. का म्हणजे आम्हासनी का नाही तू पांढऱ्या पायाची वाटायलास बघ. पांढऱ्या पायाची कुठली? कावीळ झालेल्या समजा पिवळच दिसतंय म्हणा. चंदे, तू पहिलं जा बरं त्या रेणूच्या बाला बोलून आण जा. देवा, आता नव्यानं सुरू करतोय. या टायमाला तरी यश मिळू दे आणि त्या रेणूचं लगीन तुटू दे रे बाबा. त्या ठोकळ्याची आणि त्या मास्तरडीची वाट लागू दे.